ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जातंय. कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. मित्र हो, नाशिकचा लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याची एक एक प्रकरणं जशी बाहेर येत आहेत तसं तसं राज्यातलं राजकारण ढवळून निघत आहे. अनेक बडे नेते मंत्री एवढंच काय बडे बडे अधिकारी सुद्धा या प्रकरणामध्ये अडकत असल्याच्या चर्चा आहेत. काहींचे फोटो सुद्धा समोर आलेले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना तर राजीनामा द्यावा लागलेलाच आहे, पण अनेक बडे बडे नेते मंत्री या प्रकरणामध्ये अडकतील अशी शक्यता म्हणा किंवा तशी भीती म्हणा आधीपासून व्यक्त होते. आणि त्यामुळंच अशोक खरात याचा एन्काउंटर होईल अशी भीती आधीपासून काही नेत्यांनी अगदी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. अशोक खरात हा तर अजून पोलिसाच्या कोठडीत आहे, पण त्याचा एक अत्यंत जवळचा सहकारी आज आश्चर्यकारकरित्या एका अपघातात मृत्युमुखी पडलेला आहे. भोंदू अशोक खरात याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शिवनिका ट्रस्टचं संचालन उपाध्यक्ष जितेंद्र शेळके याचा मृत्यू झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावर धोत्री गावाजवळ हा आज अपघात झालेला आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या भीषण अपघातानं आता अशोक खरातचा एन्काउंटर होणार अशी भीती पुन्हा एकदा व्यक्त केली जाऊ लागलेली आहे. या अपघाताच्या बाबत राजकीय नेत्याच्याकडून मोठा संशय देखील व्यक्त केला जाऊ लागलेला आहे. शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांनीही एक ट्विट केलं आणि या ट्विटनं त्यांनी मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. सुषमाताई अंधारे काय म्हणतायत ते बघा. खरात प्रकरणातील एक महत्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जातंय. कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय. शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं. शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की. जितेंद्र शेळके यांचा जो हा अपघात झालेला आहे ना, त्यावर नक्कीच शंका तर घेतली जाऊ शकते, कारण हे अशोक खराताचं प्रकरण गेल्या काही दिवसापासून वाजतंय गाजतंय. या शेळके यांच्या अपघाताची छायाचित्र आणि व्हिडिओ अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. मित्रांनो, ही कार अपघातग्रस्त म्हणजे चक्काचूर झालेली आहे. खरातचं प्रकरण समोर आल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते. शेळकेच्या लॉन्समध्ये सुद्धा या अशोक खरातची भागीदारी होती अशी काही प्रकरणं आता पुढे येऊ लागलेले आहेत. आणि आता या अपघातानं अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. हा अपघात होता की घातपात होता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होती, नव्हे ते झालेले आहेत. आतापासूनच अशोक खरातच्या एन्काउंटरची चर्चा सुद्धा पुन्हा सुरू झालेली आहे. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय एकंदर कनेक्शन जर आपण पाहिलं तर त्याच्याकडं अनेकांचं रहस्य दडलेलं आहे. त्यामुळं त्याच्याही जीवाला धोका आहे असा दावा विरोधक करीत आलेले आहेत. आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी अशा काही नेत्यांनी आज मोठा संशय सुद्धा व्यक्त केलेला आहे. रोहित पवार यांनी ही ट्विट करून एक शंका उपस्थित केलेली आहे. शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष आणि या भोंदू खरातचे जवळचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे.
अजूनही पुढे न आलेले बंधूचे इतर काही कारणांनी पुढे येऊ नयेत आणि यामध्ये कोणीतरी अडचणीत येऊ नये म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर बंधू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढे येणार असल्यामुळं त्याच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अमोल विटकरी म्हणतात, चौकशी लागलेली असताना 2 दिवसात शेळके याचा अपघाती मृत्यू कसा काय झाला? शेळके यांचा अपघात की घातपात हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की ते केले गेले होते याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी अमोल विटकरी यांनी केली. अशोक खरात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे का? कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहिलेलं नाही. गेल्या 3 महिन्यापासून अजितदादाच्या अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर येऊ शकलेलं नाही. त्यामुळं या जितेंद्र शेळके यांचा अपघात की घातपात या मागील सत्य म्हणजे खरं सत्य महाराष्ट्र समोर येणारच नाही अशी खंत सुद्धा मिटकरी यांनी व्यक्त केलेली आहे. बघा, या एका अपघातानं अवघ्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडून दिलेली आहे. पण आपलं राजकारण नक्की कुठल्या दिशेनं निघालेलं आहे याची झलक मात्र नक्की दिसू लागलेली आहे. मित्रांनो, पाहूया आता आगे आगे होता है क्या. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.